काल RDXाक जी मुलाखत दिली, जी आमदार खंय कमी पडलो. म्हाका बाबू आजगावकर एकच सांगपाचें आहा की तू भारतीय जनता पार्टीचेर आमदाराचेर टिका करपाची गरज ना, कित्याक तू ह्या लोकांक काय तो कळयलो आसा की कित्याक तू जो म्हणटाय आमकां पेडण्याचे लोक आपयता, तशें तू तसोच म्हणटाय मडगावचे सिटी मारूनय लोक तुका आपयतात. जर मडगावचे लोक तुका सिटी मारून एकीकडे येऊ शकतात जाल्यार गेल्या फावटी मडगावान तुका उडयलो कित्याक, हो एक प्रश्न आहा. तसोच तू जे एखादो तुजो जो वय जाल्लो आता 72 आणि 2 वर्सांनी जर इलेक्शन येता जाल्यार 74, तू खंय तरी म्हाका दिसता पेडणेकाराच्या वतीन की तू खंय तरी रेस्टय घेवपाची आणि आमकां मार्गदर्शनय करपाची गरज आहा. आता आमचो आमदार नवीन असल्या कारणान तू आमकां काय खंय मार्गदर्शन हे आमकां तू दिवपाची गरज आहा. तसो तू एखादं कसली स्टेटमेंट दिल्या उपरांत 8 दिसांनी तू सोमती चेंज करता. तशीच आम्ही नगरसेवक असल्या कारणान, तसो तू टुरिझम मिनिस्टर असल्या कारणान, तसोच पेडण्याचो आपण 1 कोटीचो टॉयलेट बांधलो, थंय टॉयलेट नसलो, ही मोठी मोठी भाशणां केली आणि मगीर जेव्हा तुका पत्रकारांनी प्रश्न विचारल्या उपरांत तू सोमतो चेंज केलो, स्लीप ऑफ टर्न जाला म्हणालो. 22 लाखाचो त्या टेंडर आसला. पण म्हाका इतकें सांगपाचो आहा 22 लाखाचो आसो किंवा 1 कोटीचो आहा, तू टुरिझम मिनिस्टर आसतना पेडण्याचो टॉयलेट खंय गेलो. असले गोष्टी तू ते भडकोवन लोकांक सांगून प्रयत्न करताय. तू फक्त भडकोवपाचं काम करू नका आणि पेडण्याचो आमदार बऱ्यापैकी डेव्हलपमेंटय करता. खंय तरी तुज्या मनाक खतलेला हाली दिसान दीस एक डेव्हलपमेंटाचे नाल फोडी जात, हे तुज्या खंय तरी तुज्या मेरेन विषय पावतात, हे खंय तरी तुज्या मनाक खटाकलेला. तू फक्त आमकां आता 72 वर्सां वय तुझं वाढलेला, तू काही गोष्टी विसरते आमकांय कळटा. तू मडगाव रावन पत्रकार परिषद घेवच्या पेक्षा तू रेस्ट घे, खंय काय मार्गदर्शन हा तू अवश्य करपाची ही तुमकां या माध्यमातून तुमकां विनंती करता. आणि असो मनीस आयज पेडण्याच्या आमदाराचेर टिका करता, हे खरेंच निशेधार्थ आसा आणि आम्ही हाचो ठामपणे निषेध करता. पेडणे भाजप मंडळ म्हणून आम्ही तर निषेध करतातच त्याचो. पण तांणी उलयता आसतना दुसरेंय म्हटलें की पेडण्याचे जे टॅक्सीकार आसात भाव आमचे, तांकां न्याय मेळोंक ना, एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत एअरपोर्टाचेर न्याय मेळोंक ना, ही खरी गजाल आसा. आणि हेका कारणीभूत जर कोण आसा जाल्यार फाटलीं 20 वर्सां जेणी हांगासर राजकारण केलें, जेणी नेतृत्व केलें, ते माजी आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हेच जबाबदार आसात. कारण त्या वेळाचेर जर तांच्यांनी योग्य लक्ष दितून दिल्लो आसलो, योग्य अभ्यास जर त्या गोष्टीचो केल्लो जाल्यार आयज खंय तरी तांकां न्याय मेळटलो आसलो. एअरपोर्टाचेर टॅक्सी बाबतींत आसूं, एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत आसूं. टॅक्सीकार तो म्हणटा खंय आयज भायर भीक मागता, ते भीक मागना, ते कश्ट करून पोट भरतात, ते जागराण करतात, 24 वरां थंयसर राबतात. फॅमिली आपली आसा, तांकां तेंचो उदरनिर्वाह तेचेर चलयतात. ते कोणाचे कडेन भीक मागून आपले पोट भरिनात, ते हक्काचो आपलो काम करतात. तो एअरपोर्ट जो जाला तो त्यांच्या जमनींनी जाला, तांच्यांनी जमनी सॅक्रिफायस केल्यात. म्हणून आयज तांकां थंयसर हक्क आसा तांकां थंयसर टॅक्सी चलोवपाक, आपलो बिझनेस करपाक किंवा झगडपाक. आनी ताका लागून ते वेळोवेळी रस्त्यारूय देंवल्ले आसले. आनी जेन्ना ते रस्त्यार देंवले त्या वेळाचेर आमदार आसतले आमचे किंवा आमी आसतले, आमी सदांच तांच्या बरोबर रावले. हेच्या फुडेंय आमी तांच्या बरोबर आसतले. प्रत्येक वेळाचेर जेन्ना तांकां गरज आसतली त्या टायमार आमच्या पेडणेकारा बरोबर आमी सदांच आसतले. हेच हांव सांगपाक सोदता ह्या वेळाचेर. दुसरो एक विशय तांच्यांनी म्हटलो की वॉटर ट्रिटमेंट प्लांट जो चांदेलचो आसा तो रखडत पडला आणि पेडणेकारांक उदक ना हेणी केन्ना विचारच केलो ना. म्हणून आयज पेडणेकारांक उदक नासलेलें. पण आयज जेन्ना आमचे प्रवीण भाई आल्लेकर आमदार जाले, त्यांनी पहिल्या मिटिंगेक सांगिल्लें की पयलीं जर आपण खंयचें काम करतलो जाल्यार लोकांची ताण भागोवपाचें काम करतलो म्हणून. प्रत्येक घराघरांत उदक सारकें पावतलें म्हणून. जर 24 वरां ना जाल्यार निदान 2 वरां तरी उदक दितले, हे तेंची प्रॉमिस आसलेली लोकांक. आणि आमकां दिसलें की हे 5 वर्सांत हे गोष्टी जातले काय जावचे ना, हे लोकांक एक संभ्रम आसलो. पण आयज 3रे वर्स कंप्लीट जावच्या पयलींच तेंच्यांनी जे कमिटमेंट दिल्ली ती पुराय केल्ली आसा. आयज प्रत्येक घरांत उदक पावता. हाका लागून जो ट्रिटमेंट प्लांटा बद्दल जे ते उलयतात तो प्लांट हे रखडत पडलेलो. आणि तो प्लांट जेन्ना प्रवीण भाई आल्लेकर येयले तांणी त्याचे मूळ सोदलें, जे रॉ वॉटर येताले आणि ताका जो लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट जाय आशिल्लो थंय खंय तरी अडथळे येताले जमीन मालकांक खातीर. ते जमीन मालका बरोबर तांच्यांनी मिटींग घडोवन हाडली. तांचे जी अपेक्षा आसलेल्यो ते खंय तरी पुराय केल्यो आणि तांच्या कडल्यान एक उतर घेतलें की हय आमचो प्लांट जावचो म्हणून. ते रॉ वॉटर जेन्ना थंय जावपाक लागले तेन्नाच तांच्यांनी सायमल्टेनियसली त्या तत्कालीन जे आमचे PWD मिनिस्टर आसलेले निलेश काब्राल हांच्या बरोबर 2 वेळा मिटिंगे लायलो. आमी त्या मिटिंगेक एका हजर आसलेले थंयसर. आणि तांच्या बरोबर तांच्यांनी निलेश काब्राल ह्या माध्यमातून हांव तांकांय देव बरें करूं म्हणटा. कारण त्या वेळाचेर तांच्यांनी बरोच सपोर्ट आमकां केलो. आणि तांच्यांनी जो वॉटर ट्रिटमेंट प्लांट जो सेकंड आसा तो आमकां ऑपरेशनल करून दिलो. ताका लागून आयज पेडण्याची ताण भागता. नाजाल्यार कांय प्रोविजन नासलेलें. एअरपोर्ट येयलो, खेचून हाडलो किंवा आनी कितें हाडलें, पण ताका वचपाक रस्ते सारके ना, ताका वचपाक उदक ना, ताका जाय तितली इलेक्ट्रिसिटी ना, हे प्रोविजनच जावंक नासलें. हो फेल्युअर कोणाचो आसतलो सांगा पळोवया तुमी. आणि तो म्हणटा भारतीय जनता पार्टीचो आपण म्हणटा नेतो म्हणटा. भारतीय जनता पार्टीचो जर तो नेतो आसा जाल्यार पेडणेचे आमदार जो भारतीय जनता पार्टीचो आमदार आसा तेचेरच तो आयज टिका करता. हे कशा वरून करता तो.
दुसरी गोष्ट तो आयज पेडण्याच्या आमदाराचो टिका करता, तो जर फेल जालो म्हणटा जाल्यार पेडण्याचो आमदार आयज मंत्री नाही, त्यांनी समजून घेवपाची गरज आसा. तो ज्या टायमार आसलो तो प्रत्येक वेळाचेर पक्ष बदलून बदलून मंत्रीपद भोगले, पण आयज पेडण्याच्या आमदाराकडे मंत्रीपद ना, आमदार म्हणून ते काम करतात. आणि ह्या अनुषंगान आमकां इतलेच दिसून येता की भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आसा श्री प्रवीण आल्लेकर हेंच्यांनी आज मेरेन म्हणजे जवळजवळ 3 वर्सां जाल्लेली आसा आणि तेंच्यांनी जी उदरगत केल्लेली आसा ती आमकां सगळ्यांक दिसून येयल्लेली आसा. आणि जे व्हडले व्हडले प्रकल्पाचे ते उलयतात ते सारखेच सांगतात. तेंच्यांनी सुद्धा भरपूरशे प्रकल्प हेच्या पयलीं हाडलेले आसा, पण तांकां 20 वर्सां जवळजवळ 20 वर्सां तांकां लागली हे प्रकल्प उबारपाक आणि आमच्या आमदाराक फक्त 3 वर्सां जाल्लेली आसा. त्या खातीर हांव तांकां इतलेंच सांगूंक सोदता की येणाऱ्या काळान हे खूब वर्सां आसा आणि प्रवीण आल्लेकर हे त्या काळान सुद्धा प्रकल्प हाडपाचे जो प्रयत्न जे आसा ते जरूर करतले. कित्याक ते म्हणटात की एकूय प्रकल्पाचे तेंच्यांनी अजून मेरेन उद्घाटन केलेले आसा. हांव सांगूंक सोदता की जी आमची म्युनिसिपालिटी आसा ती प्रवीण आल्लेकराच्याच माध्यमांतून फाउंडेशन जाल्लेलें आसा आणि येणाऱ्या काळान येणाऱ्या म्हयन्यात आमकां तेचे ओपनिंग जाताना दिसतले. त्याच बरोबर आमी पळयतात की हॉट मिक्सिंग आसतले, वायडनिंग ऑफ रोड आसतले किंवा इतर काही गोष्टी आसतले ते आमचे पंच आसतले, काउन्सिलर आसतले ते सगळ्यांच्या माध्यमांतून आमी पळयत आसा. तेन्ना तेंच्यांनी अशा तरेचे वक्तव्य करचे न्हू. आणि तांकां एक हांव सांगूंक सोदता की तेंच्यांनी म्हटलां की फेलियर जाले म्हणून. आणि तेचेर हांव इतलेंच सांगूंक सोदता की बरेच फावटी आमकां एसेंब्लीन म्हणा किंवा आनी अनेक जाग्याचेर आमकां पळोवपाक मेळटा की माननीय मुख्यमंत्र्यांचेर सदांच अशे टिका जातात की तुमी रिजायन करपाचे कारण तुमी फेलियर जाल्लेले आसा आणि तुमी एक बरो सरकार असो चलयना. पण आमकां सगळ्यांक खबर आहा की ह्या नेतृत्वाखाली म्हणजे त्यांच्या अध्यक्षेखाली माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताचे अध्यक्षेखाली आमचे सगळेच आमदार जे आसा मिनिस्टर हाले बऱ्या तरेन सरकार चलयतना आमकां दिसपाक मेळटा. आणि अशें जर पळयत जाल्यार आमकां हेचो अर्थ असो जायना की जर कोण फेलियर म्हणटात किंवा फेल जालो असं म्हणटा हेचो अर्थ असो अजिबात जायना की तो आमदार जो आसा किंवा मिनिस्टर जो आहा हो बरें काम करिना म्हणून. तेन्ना तेचेरूय हांव सांगूंक सोदता की प्रवीण आल्लेकर जे आसा हे सक्षम आमदार म्हणून आसा आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या आधारांचेर किंवा त्यांच्या आशीर्वादान आणि सरकाराच्या पाठिंबान आमकां पेडण्या मतदारसंघात बरें काम करत असताना आमकां प्रवीण आल्लेकर हे दिसत आसता. प्रत्येकांचे काम करप हे वेगळे वेगळे पद्धत आसता म्हणून त्या पद्धतीक आमी फेलियराचें नांव दिवप हे अक्षरशः चुकीचे आसा ते तेंच्यांनी वक्तव्य केल्लेले आसा. तेन्ना हांव ह्या प्रसंगी इतलेंच सांगूंक सोदता की येणाऱ्या काळात इलेक्शनाच्या विधानसभेचे इलेक्शन जे आसा ते येवपाचे आसा तेन्ना लोकांनी ठरवणी की कोण फेलियर आसा आणि आमच्या पक्षाने ठरवणी की कोण फेलियर आसा आणि ते येणाऱ्या काळात आमकां दिसपाक मेळटले. पण म्हाका दिसता बाबू आजगावकराचो प्रवास येवन 1999 पासून धारगळ आणि पेडण्या मतदारसंघात भोगलेलो आसा. पहिलेच फावटी 99 सालान काँग्रेसीत निवडून येयले आणि रोखडे एका वर्सान ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तेंच्यांनी आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून परत ते आमच्या बरोबर रावले आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक ह्या असता पद्धत की जो कोण उमेदवार भारतीय जनता पार्टी दिता त्याच्या फाटल्यान रावपाचो. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बाबू ज्या टायमाक भारतीय जनता पार्टी दिलो त्या टायमाक त्याचं समर्थन केला, त्याका पूर्ण बहुमत दिल्लेलं आसा. पण बाबून कितके फावटी आमकां धोको दिल्लो आसा तूं सांगता. 2007 सालात बाबू परत काँग्रेसीन गेलो. 7 सालान काँग्रेसीन गेल्या उपरांत तो परत 12 सालान पेडण्यान पडलो आणि 17 परत तो एमजीन गेलो. एमजीन गेल्यानंतर बाबू आजगावकरान 19 जो एअरपोर्ट बंद केल्लो आपल्या समर्थकांक घेऊन त्या एअरपोर्टाच्या बद्दल तो बोलता की आपण ओढून आणले प्रकल्प जाल्यार तो बंद करपाचं कारण आमकां अजूनच कळावं नाका. कारण तो बंद केलो तेणे 2 दिसांनी तो सुरू केलो परत प्रकल्प. म्हणजे त्या प्रकल्पाक समर्थन होता तो आणि काय होता त्याचा पाटला कारणच आमकां आजपर्यंत कळावं ना. आणि रोजगाराच्या बाबतीत बोलता जो राजन आल्लेकरान जी अपुरी कामां ठेवली म्हणटा ती राजन आल्लेकरान सँक्शन केल्ली कामां तो पूर्ण केलं. अपुरी ठेवून नसली, सँक्शन केल्ली कामां पूर्ण केलं. आणि खरो रोजगार जर राजन आल्लेकरान आपल्या 5 वर्षाच्या कालावधीत 700 नोकऱ्या दिलेल्या असतात आणि तुझ्या 20 वर्षाच्या नोकऱ्या तू काढ. विकासाच्या बाबतीत तू म्हणते ते संडास आणि नळ अजूनही त्याच्याच बाबतीत उलयता तू. ह्याच्यापेक्षा पुढे आता पेडणा गेलेला असा. आता संडास आणि नळ मर्यादित पेडण्याचे लोक रावंक असत. पेडणे आता भरपूर सुधारलेला असा आणि पेडणेकारांक शिकोवपाची गरज ना. आणि
जो आज आमचो आसा भारतीय जनता पार्टीचो आमदार प्रवीण आल्लेकर ह्यो आमकां पार्टीन दिल्लो आसा आनी आमी पार्टीन तेजो समर्थन केल्लो आसा आनी तेचो जो आज विकास आसा ह्यो विकास जर पळयलो तर 2-2.5 वर्साच्या काळात तेणे अनेक विविध कामां केल्लेली आसात. तेचे दररोज दिवसाक आता ह्या दिसांनी 2 दिवसांनी 4 दिवसांनी पायाभरणी सुरू आसात. हेची बाबू आजगांवकारान दखल घेवपाची गरज आसा कारण तो फेल जाला म्हणटा. फेल कोण जावं ना. बाबू आजगांवकाराक आता 2 वर्सांनी विधानसभेच्या निवडणूक पेडण्यान धांवपाची आसा. त्याच्या बद्दल तेका उत्सुकता लागलेली आसा. आमचं मत काय ना, तो प्रत्येक लोकशाहीत कोणी येवपाचो पण आपण येताना दुसऱ्याक दुखोवन येता कामा नये. आल्लेकराचे बद्दल फेल गेलो, आल्लेकराक कोण शिकांक ना आनी काय करूंक ना हीच तत्व आमकां ज्ञाना शिकोवपाची गरज ना. तुजें काम तूं कर आणि ह्याच्या पुढे आमच्या जर आमदाराचेर तूं आरोप करीत रावलो तर अशाच पद्धतीने तुका प्रत्युत्तर मिळत रावतला. त्यामुळे तुझं काम तूं कर, आमचं काम आम्ही करतो. परत आमच्या आमदाराचेर चिकलफेक करपाची गरज ना. 22 सालात जेन्ना तांकां मडगांवची पक्षान तिकेट दिली तेचो योग्य मान तेंच्यांनी राखलोच. त्याच्या बरोबर आमचे प्रवीण आल्लेकर बीजेपीचे उमेदवार जावन ते बऱ्या मतांनी निवडून येले. गेल्या 3 वर्सांपासून 3 वर्सां सुद्धा कंप्लीट जावंक ना. खूबशीं कामां ते आपल्या परीन फुडें करीत आहात. खूबशीं विकासाची कामांय जायत आहात. ह्या दिसांनी म्हाका दिसता डेली पेपरार डांबरीकरणाचे हे चालू आहा. खूबशीं कामां जवळजवळ 20 कामां तेंची सँक्शन जाल्ली आहा. हेच्यावरून आमचे मुख्यमंत्री जे आसा तेंच्यांनी खूबसो तांकां सपोर्ट केल्लो आहा. म्हाका इतलेंच म्हणचें आहा की तुमी बीजेपीचे हे आमचे बाबू आजगांवकर आहा ते बीजेपीचे आणि आमचे आमदार बीजेपीचे. ह्यो नसतो वाद करून सगळी लोकांचे हे करप हे योग्य न्हू. तुम्ही जर प्रत्येक जाण आम्ही खूबशी जवळजवळ 40 ते 45 इलेक्शनाचो अनुभव आहा. इलेक्शनाचो जो मूड असता तो लास्टाक असता आणि त्या टायमार प्रत्येकाची कार्याची बीजेपीची कार्यपद्धती आम्ही पळयल्ली आहा. त्या टायमार बीजेपीची कार्यपद्धतीन त्यांचं मूल्यांकन जावन त्याच्या फुडली त्यांची कारकीर्द सुरू जाता. हे सुरू असताना तुम्ही हे नसते व्याप हे करून हे लोकांचे हे करचे न्हू. तुम्ही जर तुमकां दिसता तुम्ही खूबशी कामां केल्ली आहा आणि तुमकां कामाचो अनुभव आहा, तुमकां दिसता ह्या मतदारसंघात कितें तरी कमी आहा जाल्यार आम्ही तुमचे पूर्वीचे कार्यकर्ते आहात. आमकां आमच्या आमदाराक योग्य मार्गदर्शन करून ही कामां फुडें व्हरची आणि जे तुमचे स्थान आहात जे 20 वर्सांत तुम्ही जे काम केल्ले आहात तेतून आमची मोठी कामां आहात तेतूनय तुम्ही हातभार लावचो.